वेलफेअर असोसिएशन आयोजित महामेळावा 2024 पर्व तिसरे आणि आजच्या तिसऱ्या दिवसामधील हा चौथा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय। जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं आणि ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम एव्हरीबॉडी। दुपारचं सत्र रखरखतं आणि सळसळट होऊन या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज जर आपण बघितलं तर जवळपास 35 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान या माहीम मिठागरच्या मैदानावरती पाहायला मिळतंय। रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेटपटू अग्निदिव्य पेलतायत, परंतु जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा। मानसशास्त्रांच्या आणि वैज्ञानिकांच्या आणि डॉक्टरांच्या मते 3 ते 4 लिटर पाणी पिणे दिवसातून हे अनिवार्य आहे। या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरचं जेवण प्रेफर करा, फास्ट फूड खाऊच नका। अशा प्रकारे या ठिकाणी अन्यथा डिहायड्रेशन होण्याची दाट शक्यता आहे। नवफलकावरती जर आपण बघितलं हा सामना सुरुवात होईल राणी शिगाव विरुद्ध साई कृपा डोंगरपाडा अशा दोन संघादरम्यान। पहिला चेंडू किरण पुढे सरसवले, फटका चांगला आहे, स्ट्रेट ड्राइव्ह लॉफ्टेडचा फटका जाईल सीमा पार चौकारासाठी 4 रन। धन्यवाद। चांगला फटका रोशनच्या बॅटमधून पहिला चेंडू चौकार। दुसरा चेंडू अप्रतिम रीतीने हाताळला, ही खासियत आहे किरण धोडीची। चेंडूला दोनही साईडनं वळवण्याची क्षमता, ॲबिलिटी, पात्रता, गुणवत्ता आहे। यावेळेस आपण पाहिलं तर बाईटच्या माध्यमातून एक धाव मिळाली। धाव फलकावरती 5 धावा या पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल बाळू हा फलंदाज ओपनिंग पेअरमध्ये ही जोडी पाहायला मिळते साई कृपा डोंगरपाडा संघाच्या माध्यमातून। षटक क्रमांक पाहू शकाल पहिला चेंडू चौकार आणि तदनंतर 1 धाव अशा पद्धतीने 5 धावा स्कोर कार्डवरती। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, स्वतः फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र स्टॉप केलं चेंडूला। बाळू मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने आपलं अकाउंट ओपन करेल। सामना क्रमांक 4 राणी शिगाव विरुद्ध साई कृपा डोंगरपाडा। पुन्हा गोलंदाज किरण यांचा पुढील चेंडू, यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। यावेळेस बघा लेग ब्रेक पाहायला मिळाला, अप्रतिम रीतीने या ठिकाणी हा चेंडू पाहायला मिळतोय। उजव्या हाताच्या फलंदाजा करता हा होतोय लेग ब्रेक, अर्थात आउट स्विंग या ठिकाणी होताना चेंडू पाहायला मिळतोय। एक खासियत आहे, नवीन चेंडू आपण पाहू शकाल प्रत्येकाला हाताळणं जमत नाही, ज्याला जमतं त्याला स्विंग करणं जमत नाही, परंतु सर्व काही कला कौशल्य संपन्न असणारा गोलंदाज किरण धोडी। यावेळेस फटका चांगला आहे, शॉर्ट लेगला बीट केला, लॉंग लेग मध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाबींसाठी चौकारासाठी 4 रन। धन्यवाद। धावसंख्या 9 रन 9 धावा, 4 धाब्याने अकाउंट ओपन केलं। बाळू या फलंदाजाने यावेळेस मात्र पुढे येऊन सरसावला होता, चेंडू चांगला पाहायला मिळाला। एका धाब्याच्या माध्यमातून फलकावरती आपण जर पाहिलं तर 10 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील। पहिलं षटक झालं परिपूर्ण आणि पहिल्या षटका अखेर प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कोल जिंकून साई कृपा डोंगरपाडा हा संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 10। हसमुख धोडी यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर। पहिल्या षटकामध्ये 10 धावा, चांगली स्टार्ट मिळवून दिली दोन फलंदाजांनी। चांगल्या रीतीने हा फटका चांगले फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं, या ठिकाणी स्टॉप केले गेले या चेंडूला गोलंदाज हसमुख धोडीच्या माध्यमातून। राणी शिगाव आणि साई कृपा डोंगरपाडा हा सामना आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये। दुपारचं सत्र या ठिकाणी पाहायला मिळेल आणि दुपारच्या सत्रातील हा सामना आपण पाहतायत। पुढील चेंडू फटका चांगला आहे,
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतील, पण त्यानं बीट केलं चेंडूने आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी 4 रन. धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 15 रन विदाऊट लॉस ऑफ विकेट. चांगली स्टार्ट देत आहेत. रोशन 3 चेंडू मागे 8 धावा जमवतोय, तर बाळू 5 चेंडू मागे 6 धावा जमवताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. यावेळेस अप्रतिम रीतीने लेटकटचा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. इंटू द गॅप मध्ये तडम्यांमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू पुन्हा क्लिअर करेल बाउंड्री लाईनला. बॅक टू बॅक 4 रन. धन्यवाद. 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू मागे 2 सलग चौकार रोशनच्या बॅटमधून. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सरळ बॅटने खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली, परंतु यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळाला. चेंडूवाला निर्धाव चौथा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 मार्गाचा असताना गोलंदाज हसमुख धोडी. यावेळेस पुलर लेंथ बॉल पाहायला मिळाला. चांगल्या रीतीने लेंथ लाईन हाताळताना गोलंदाज एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या माध्यमातून 21 रन 21 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते म्हणजेच 5. अंतिम चेंडू या षटकातील पाहायला मिळेल. पुढे येऊन सरसावले. यावेळेस फुल टच चेंडू होता. सेली पॉइंट मध्ये मिळेल 1 धाव आणि एका धावेच्या माध्यमातून 22 धावा या फलकावरती लागताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. षटक क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. धावांची गती 22 ही फलकावरती पाहायला मिळते. 22 ऑक्टोबर 1997 जन्मदिवस सरफराज खानचा. संधी मिळाल्या आणि संधीचं सोनं केलं. दोनही डावांमध्ये ज्याने अर्धशतकीय खेळी सादर केली आणि यावेळेस मात्र संधीचं सोनं कसं करावं तर ते सरफराज खानने करून दाखवलं, कारण की संधी मिळत नव्हती. 2021 साल, 2022 साल, 2023 साल रणजी क्रिकेटमध्ये मात्र त्याचं ॲव्हरेज हे 100 पार पाहायला मिळालं आणि त्यांनी मात्र डॉन ब्रॅडमन सरांचा रेकॉर्ड देखील मोडीत काढला होता सरासरीच्या माध्यमातून, परंतु त्याला संधी मिळाली आणि त्याने मात्र संधीचं सोनं केलं. फलकावरती 23 धावा आपण पाहू शकाल. गोलंदाज आहे प्रफुल्ल या षटकातील पुढील चेंडू घेऊन. पुढे येऊन रोशनचा फटका पाहायला मिळाला. एकेरीचा प्रयत्न आहे आणि यावेळेस 1 धाव जरूर मिळाली या चेंडू मागे आणि एका धावेच्या माध्यमातून 24 धावा या जरूर स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 24 रन. धावांची गती आपण पाहतोय फलकावरती लागताना. षटक क्रमांक 3 षटकातील आपण पहिला चेंडू पाहिला आणि त्या चेंडूवरती 1 धाव येताना पाहायला मिळाले. धावांची गती आहे 24. 24 धावा. यावेळेस पुढे येऊन सरसावला. नो बॉल. फर्स्ट बीमर बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र लायसन्स असेल फलंदाजाकडे. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 या आकड्यावरती. फ्रीड बॉल आणि समोर आपण पाहतायत रोशन हा फलंदाज. फ्रीडचा पुरेपूर फायदा उचलला जाईल का? लायसन्स आहे या ठिकाणी या चेंडूवरती रोशनकडे. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगले केले होते परंतु झेल मात्र होणार नाही. फ्लॅट 6 षटकार.
धन्यवाद. फलकावरती आपण जर पाहिलं तर 32 धावा लागताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त फलंदाजी करताना रोशन हा फलंदाज हावी ठरलाय गोलंदाजांवरती. गोलंदाजांचा कर्दन काळ रोशन. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षणाला बीट केला आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप मध्ये निघून जाईल. स्टॉप करण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर तिसऱ्या धावेसाठी धावलेत दोन फलंदाज आणि या ठिकाणी 3 धावा इझिली डन करताना पाहायला मिळाले. पापणी लवते या ठिकाणी 3 धावा इझिली परिपूर्ण करताना हे दोन खेळाडू. धावांची गती 35 रन्स, 35 धावा फलकावरती लागताना पाहायला मिळत आहे. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि या 3 चेंडू मागे 13 धावा खर्च करताना थोडासा एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळाला आहे गोलंदाज प्रफुल्ल. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चांगला टप्पा मेंटेन केला. बाळू हा फलंदाज आपण पाहिलं 7 चेंडू मागे 7 धावसंख्येवरती खेळतोय. तर रोशन हा फलंदाज 10 चेंडू मागे 25 धावसंख्येवरती खेळतोय. चांगल्या रीतीची फलंदाजी पाहायला मिळते. एका साईडनं आपण जर बघितलं तर बाळू या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा फलंदाज पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्करला प्राधान्य दिलं. एक धाव जरूर या ठिकाणी मिळाली. एका धावेच्या माध्यमातून 36 धावा या फलक्यावरती पाहायला मिळतील. 36 रन. षटकातील 5 चेंडू फेकून झालेत. कमबॅक केलं. 3 चेंडू आपण जर बघितले तर राहिले होते रोशनच्या फेवरमध्ये, परंतु चौथा आणि 5वा चेंडू राहिला प्रफुल्लच्या फेवरमध्ये. यावेळेस 6वा आणि अंतिम चेंडू. धाव फलकावरती धावा आहेत 36. चांगला फटका पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे या ठिकाणी. यस, गुड कॅच ऑफ क्वालिटी आपण पाहू शकाल. या ठिकाणी हसमुख माध्यमातून टिपला. उत्कृष्ट झेल आणि या ठिकाणी चांगली खेळी आपण पाहिली रोशनची. 11 चेंडू मागे 25 धावेची खेळी या ठिकाणी झाली समाप्त. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर 12चा पाडा पाहायला मिळाला. 36 धावा 3 षटकानंतर. आणि फलकावरती आपण पाहिलं तर रोशन हा फलंदाज बाद होताना 11 चेंडूमध्ये 25 धावेची खेळी. त्याच्यामध्ये 1 षटकार 3 चौकार 227चा स्ट्राईक रेट. एकदा रोशनसाठी टाळ्यांचा गजर येऊ दे आपल्या डगआउटमधून. चांगली खेळी पाहायला मिळाली. चला, पुढील सामना पहिला पुकार असेल आझाद मुंडवाळी आणि संघर्ष सावरे. धन्यवाद. नवीन फलंदाज मयूर हेमाडे या ठिकाणी पाहायला मिळतोय. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण मयूरकडे पाहिलंय. कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरती मात्र चांगल्या रीतीची गगन भरारी घेताना मयूर हेमाडे. नॉन स्ट्राईक एंडला बाळू. गोलंदाज प्रसाद. फुल टॉच चेंडू ऑन साइड मध्ये. चिप शॉट शुड बी टेकन अँड यस, इट्स टेकन. विकेटचं पतन झालं या ठिकाणी. धन्यवाद. योगेश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. साईकृपा डोंगरपाडा संघाचे कॅप्टन बिलॉंग करताना या ठिकाणी पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती. धावा 36. पहिला चेंडू विकेट. दुसरा चेंडू या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट केला. लॉंग मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. डीप मध्ये तैनात होता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये मिळाली या ठिकाणी 2 धावा योगेशांना. आणि धावफलकावरती 38 रन हे स्कोर कार्ड जाऊन पोचेल साईकृपा डोंगरपाड्या संघाचा. प्रथम फलंदाजी करताना या संघाला आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूनं राणी शेगाव अशा 2 दिग्गज संघांमध्ये ही बॅटल रंगताना पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाज प्रसाद यांचा पुढील चेंडू.
पुढे आले, सरसवले योगेश ब्रँडचा ब्रँडेड दर्जेदार A1 दमदार षटकार. धन्यवाद. 44 धावा फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅटर योगेश. पुन्हा पुढे सरसावले, फुल टॉस अँड आय एम द बॉस फेकून दिला. लॉंग डिस्टन्स कॅरी करताना चेंडू मात्र पाहायला मिळेल 6 धाब्यांसाठी. बॅक टू बॅक सिक्सर. घरी पोरी सुखी राहीना, सुखाचा संसार तू करना. दिल्या घरी पोरी सुखी राहीना, सुखाचा संसार तू करना. धन्यवाद. फलकावरती 50 धावा पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामधील हाईट स्कोर. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी किशोरजी धोडी यांच्या सेफ हँडमध्ये चेंडू जाऊन विसावला. विकेटचे या ठिकाणी पतन झालं. चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहू शकाल. 5व्या चेंडूवरती क्षमस्व हा फलंदाज बाद झाला, परंतु चांगली फलंदाजी योगेशने केली आणि तदनंतर मैदानाच्या बाहेर जाताना 50 धावा आहेत फलकावरती. षटक क्रमांक 4 अर्थात अंतिम षटकातील चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आझाद मुंडवाली आणि संघर्ष सावरे संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे टॉस बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच. यावेळेस अंतिम चेंडू पाहणार आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच न्यू बॅटर. यावेळेस देखील चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि यस कॉट अँड बोल्ड होताना फलंदाज मात्र या ठिकाणी तंबूत परतेल. फलकावरती आहेत 50 धावा आणि 51 धावेचं टार्गेट समोर आहे. चला कॅप्टन आपण या आझाद मुंडवाले आणि संघर्ष सावरे. धन्यवाद डीजे. थँक्यू व्हेरी मच सचिनजी गरज सर. चला पुढील सामना आझाद मुंडवाली आणि संघर्ष सावरे. फलकावरती आहेत 50 धावा, 51 धावेचं लक्ष. सेकंड इनिंगमध्ये जसा सामना सुरू होईल मायक्रोफोनवरती या ठिकाणी जॉईन होतील एक पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज सन्माननीय युसुफ सय्यद सर.
लाईव्ह आहे मॅच नको 28 फेब्रुवारी ऑप्शन लाईव्ह नाही केला ऑप्शन गेल्या वर्षी पण ऑप्शन पण लाईव्ह केलेला हो लाईव्ह होता लाईव्ह कुठे होता गेल्या वर्षी कुठे केले गेल्या वर्षी मुंबईला केले जा टॉस कर तिकडे मुंबईला केले गेल्या वर्षी मला विचार मध्ये मी तुला तिकडे ऑप्शनला गेल्या वर्षी होती पुढे स्टोरी झालेली अरे ती पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग होती राजा मी मला विचारणार चला टॉस करून घ्यायचं यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला आझाद मुंडवली तर एका बाजूला संघर्ष सावरे तर लगेच पाहतोय पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित महामेळावा 2024 पर्व तिसरे आजचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चौथा सामना एका बाजूला राणे शिगाव तर एका बाजूला साई कृपा डोंगरपाडा साई कृपा डोंगरपाडाने चांगली बॅटिंग केली आहे पाहिलं तर तब्बल धावा जमा केल्या गेल्या 50-51 धावाचा 51 धावांचा लक्ष ठेवलं गेलं विजयासाठी दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता पण एका बाजूला किरण नॉस्टा केला तर एका बाजूला किशोर धोडी टॉस का बॉस पाहू शकता टॉस केला जातो दोन संघनायक आहेत टॉसर जोडले गेलेत निर्णय सुद्धा आपल्या इकडेच सांगायचा आहे जे संघनायकांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय संघर्ष सावरे या संघनायकाने नाणेफेकीचा कॉल जिंकला प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण थोडे मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ लक असेल आपण यापूर्वी आवाज ऐकला एक अप्रतिम आवाज राहुल दानवा सबंचा आवाज किशोर धोडी पाहू शकता आपण लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला गोलंदाज सज्ज होतोय मयूर पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता अलाउड अपील केली गेली पाहू शकता पण विश्वास कमी उत्साह जास्त नक्कीच या अपीलमध्ये पाहायला भेटला मयूर तो मयूरला माहित आहे किशोर धोडीचा विकेट किती महत्त्वपूर्ण इम्प्रेस करू शकले नाही किशोर धोडीचे सुपुत्र पाहू शकता पण सामन्याचा आनंद घेत असताना नक्कीच येणारा फ्युचर सुद्धा आहे क्रिकेट पाहणं क्रिकेट बघणं आणि क्रिकेटला जगणं हे किती महत्त्वपूर्ण आहे पण पाहू शकता मैदानाच्या आतमधून यावेळी साऊंड साइडला लॉफ केलाय डीप खाव कॉर्नर चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार वन बाउन्स चौकार 4 धन्यवाद डीजे नक्कीच काय फटका सजवला होता दोन खेळाडू होते डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑनला त्याच्यामधून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी किशोर धोडी याच्या बॅटमधून पहिला चौकारला दोन चेंडू 4 धावा फलकावर 51 धावाचा पाठलाग करायचा 51 धावा बनवायचे पहिला षटक मार्गस्थ आहे अप्रतिम सुरुवात म्हणजे तर किशोरच्या बॅटमधून आलाय चौकार यावेळेस मिस टाइम झालाय चेंडू खाली खेळाडू स्वतः गोलंदाज आणि यावेळेस चुकी केली गेली चुकी चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहू शकतो विकेट किपर होते स्वतः कॉल करत होते परंतु गोलंदाजाने स्वतः कॉल केला मी येतोय चेंडूला झेल टिपण्यासाठी आणि सूर्याची किरण नक्की डोळ्यामध्ये आली असतील आणि चेंडूला झेल टिपण्यामध्ये अयशस्वी ठरलाय गोलंदाज जीवनदान देणं किती महागडं ठरू शकते किशोर धोडी यांना किशोरांना स्वतःला माहित आहे की जेव्हा किक बॉक्सिंगचे मॅचेस खेळतात समोरच्या संघाला खेळाडू जेव्हा ते जीवनदान देतात कुठलाही फटका नाही मारतात त्यांना माहिती आहे किती घातक ठरू शकतो क्रिकेटचा खेळ सुद्धा असाच आहे एखाद्या खेळाडू तुम्ही जीवनदान दिला तर तो खेळाडू किती महागडा ठरू शकेल येणारा वर्ल्ड सांगून जाईल यावेळी स्ट्रायकर पाहू शकता आपण किरण 3 चेंडू 5 धावा धावफलकावर यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर ठेवला गेला पाहू शकता आपण निर्धाव चेंडू आलाय डॉट बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आपण सांगतो जेव्हा आपण धावा डिफेंड करतो हा चांगला शस्त्र मानला जातो वाईड यॉर्कर चेंडू फलंदाज थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज प्रत्येक चेंडू फलंदाजाच्या विरोधामध्ये यावेळेस बॅकफूट लावून खेळायचा प्रयत्न होता किशोर धोडी वेगळ्या प्रकारे नाट्यमय रूप आपण पाहू शकता किशोर धोडी थोडासा निराश आहेत 2 चेंडू निर्धाव खेळले गेले ते म्हणजे मिस्टर किरणच्या बॅटमधून थोडंसं निराश झालेत किशोर धोडी 3 चेंडू 5 वर खेळतात किशोर 2 चेंडू 0 वर बॅटिंग करत असताना मिस्टर यावेळेस बॅकफुटवर खेळायचा प्रयत्न प्रत्येकदा होता 3 चेंडू सग निर्धाव खेळले गेले आणि पहिला षटक होतोय समाप्त एका षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा त्या मात्र 5 एक चौकार एक सिंगलच्या माध्यमातून येणारे 18 चेंडू 15.33 च्या सरासरीने बनवायचे विजयासाठी 46 धावा विजयासाठी
घरी तुला डोळा गोमी मारी. धन्यवाद सचिन. बोलूया मैदानाच्या आतमध्ये. एक षटक संपले गेले, मात्र 5 धावा दाफळक एकूण पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्याच्या प्रकारे बॅटिंग केली गेली होती 25 धावांची खेळी साकारली होती मिस्टर रोशननी पहिल्या इनिंग्स. तदनंतर पाहिलं तर 14 धावा बनवल्या होत्या मिस्टर योगेश. अशा प्रकारचे बॅटिंग करावी लागेल. एखाद्या फलंदाज ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू 46 धावा. नक्कीच सामना अजूनही पाहिलं तर ऑन आहे. आपण पाहतो की 2 शब्दांचा नक्कीच मनामध्ये उच्चार करावा. बिलीव्ह अँड अचीव्ह. स्वतःवर तुम्ही बिलीव्ह केलं तर नक्कीच धावा किंवा लक्ष तुम्ही अचीव्ह करू शकता. यावेळेस पाहिलं तर 18 चेंडू 46 धावांची गरज आहे. किशोर धोडी लेफ्ट हँड बॅटर. 3 चेंडू 5 वर खेळतो. एक चौकार एक सिंगल च्या माध्यमातून 3 चेंडू आतापर्यंत डॉट खेळले गेलेत मिस्टर किरण नॉस्टॅक एंडवर. गोलंदाज पाहू शकतो. गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर रोशन ज्यांनी 25 धावा ची खेळी साकारली होती. रोशनचा पहिला चेंडू पाहिला तर लॉंग ऑफला खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आलाय आणि यावेळेस दुसरा जीवनदान किशोर धोडी यांना दिला गेलाय. यावेळेस धाव घ्यायचा प्रयत्न करतोय. पुढे सरसावला किशोर अंडर थ्रो केला गेला. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट झाला बघा. किशोर यावेळेस धाव घ्यायचा प्रयत्न करतो. अपील केली गेली होती परंतु पाहिलं तर किशोरला तिसरा जीवनदान दिलं गेलं. 1 धाव एक्स्ट्रा सुद्धा खर्च केली गेली. धावसंख्या धन पोहोचत 7 अंकावर. 17 चेंडू 44 धावा. किशोर धोडी संधीचं सोनं करेल का? जे चुका केल्यात खेळाडूंनी ते खेळाडूंना चुका महागड्या ठरतील का? येणारा वेळ सांगून जाईल. पाहू शकता आपण नक्कीच पाहायला गेलं तर आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना मिस्टर तन्मय थोडासा इन्फॉर्म आहेत. फलंदाज आता मागील 2 शृंखलामध्ये 2 अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आलेत. किशोर धोडी ऑन स्ट्राईक. यावेळेस पाहिलं तर चेंडू लेफ्ट केला गेलाय परंतु पाहिलं गेलं तर फलंदाज सफल झाले होते आणि हा चेंडू लीगल असणार आहे. पंचायत दर्शत असताना चांगले गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून नाम रोशन काम पण रोशन करावं लागेल. कारण की 25 धावांची त्यांनी खेळी साकारली होती. गोलंदाजीमध्ये स्वतः आलायत. वैयक्तिक पहिला संघ दुसरा षटक घेऊन यावेळेस सोडवला चेंडूला. खेळाडू आहे परंतु चेंडू निघून सहज सीमारेच्या पार आलाय. खणखणीत दर्जेदार षटकार 6. धन्यवाद. नक्कीच ऑफस्पिनच्या बाहेर चेंडू होता. सफल झाले. चेंडूला पिक केला आणि पाठवून दिलाय सरळ डीप लॉंग ऑन मिडॉनच्या वरतून 6 धावांसाठी. नक्कीच पाहिलं तर झेल सुटल्यानंतर हा षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13. इकडून बनवायचे अजूनही 38 38 15 चेंडू 38 धावांची गरज. हा सामना अजूनही जिंकण्यासाठी राणे शिगाव या संघाला. किशोर धोडी आपण पाहू शकतो स्ट्राईकवर असणार आहे. गोलंदाज परत रोशन गोलंदाज मागवा सज्ज होतोय. त्यावेळेस परत एकदा लॉंग ऑफला चेंडूला खेळला गेला. खेळाडू आहे परत चेंडू निघून जाईल. 1 बाउंस सीमारेच्या पार आलाय. खणखणीत दर्जेदार किशोर धोडीच्या बॅटमधून चौकार 4. होती ती पोरी वाद तर बघूया आपण 14 चेंडू 34 धावांची गरज आहे. 14 चेंडू 34 धावा अजून बनवायच्यात. किशोर धोडी ऑन स्ट्राईक. त्यावेळेस प्रतिदा कार्पेटला लोकात खेळला. खेळाडू पाहू शकतो चेंडूला फील्ड करतोचा फंबल झालेत परंतु 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या दर पोहोचेल. धावफलकावर तब्बल 18 धावा अजूनही बनवायचे आहेत. 13 चेंडू 33 धावा. 13 चेंडू 33 धावांची गरज आहे. किरण पाहू शकता अजूनही किरणने 3 चेंडू फेस केलेत. आपला खाता उघडला नाहीये. एकही धाव त्यांच्या बॅटमधून पाहू आज आपण पाहायला भेटली नाहीये. अजूनही पाहिलं तर येणारे 13 चेंडू 33 सामना ऑन आहे. किशोरच्या बॅटमधून 8 चेंडू 18 वर खेळतोय. सांघिक धावसंख्या सुद्धा 18 आहे आणि किशोरच्या बॅटमधून सुद्धा 18 धावा आलेत. 5 चेंडू आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजेच गोलंदाज रोशनच्या माध्यमातून 1 व्हाईट बॉल 1 डबल 1 चौकारी षटकारच्या माध्यमातून. त्यावेळेस बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. पहिली धाव वेगाने घेते. दुसरा प्रयत्न केला जाईल का बघूया आपण. एकेरी धाव समाधान. किशोर थोडे नाराज आहे. शॉर्ट बॉल होता परंतु पाहिलं गेलं तर एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकावर तब्बल 19. आतापर्यंत 9.50च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. येणारे 12 चेंडू 16ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 18 वर खेळतोय किशोर धोडी आणि 4 चेंडू 1 वर खेळतोय किरण.
किरण नक्कीच किरणला सुद्धा संधी आहे. पाहू शकता आपण जेव्हा पाहतो संघर्ष करतो कुठे ना कुठे कमबॅक करण्याची संधी असते. हिंदीमध्ये एक म्हण सांगितलं की संघर्ष की चक्की जब चलती तब मेहनत का आटा पीसता है, तब जाकर सफलता की रोटी मिलती है, तब जाकर किस्मत का सितारा चमकता है. यावेळेस नक्कीच संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय किरण, परंतु आशेची किरण सुद्धा उमटवावी लागेल. किरणला इकडून एक चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल. जर एकूण किरणचा सुद्धा विकेट जरी आला ना तर दबाव वाढेल नक्कीच राणी शेगाव या संघावर, कारण की 2 षटकापासून मैदानाच्या आतमध्ये आहे. कमबॅक करण्याची संधी त्याच्याकडे सुद्धा आहे. तो कमबॅक करू शकतो, येणारे चेंडूमध्ये दाखवू शकतो, परंतु गोलंदाज सज्ज झाला मैदानाच्या आतमध्ये. रोहित वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन मार्गस्थ होईल. किरण 4 चेंडू फेस केलाय, 1 धावावर खेळतोय. किरणला चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू जेव्हा 32 गरज. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्म खेळाडू चेंडू डायव्हर्ट झालेला होता, परंतु चेंडूवर शेवटच्या क्षणामध्ये आला खेळाडू. चेंडूला फील्ड करतो, 1 धाव. अजूनही पाहिलं तर एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावल 20-20. बॅटिंग ऑर्डर आहे पाहिलं गेलं तर हसमुख सर्व फलंदाज सुद्धा पाहू शकता आपण राणी शेगाव संघामध्ये आहे. बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु ही जोडी खूप महत्त्वपूर्ण. आतापर्यंत 13 चेंडू खेळले गेले. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 20 धावांची पार्टनरशिप लगावली गेली. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. फटका तर नक्कीच प्रॉपर आला नव्हता बॅटवर. 1 धाव नक्कीच दिवसाचा प्रयत्न केला जाईल का, परंतु किशोर एकेरी धावाने समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 पुढे 21. 10 चेंडू 30 धावा. प्रत्येक चेंडूमध्ये पाहिलं तर 3ची सरासरी गाठावी लागेल. 10 चेंडू 30. आतापर्यंत पाहिलं आपण मागील जे 3 सामने डिफेंड केले गेलेत, हा 4था सामना आहे. 4था सामना डिफेंड केला जाईल का हा सुद्धा प्रश्न आहे, का चेस केला जाईल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. एकेरी धाव नक्कीच परिपूर्ण दिवसाचा प्रयत्न करणार नाहीये. किशोर हळूवाररित्या धाव घेतोय. धावसंख्या 1 पुढे सरसावली गेली. धावसंख्या पोहोचेल धावफलक तब्बल 22. 9 चेंडू 29. इकडून या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटक्यांची गरज आहे. 2 मोठे फटके खेचावे लागतील. आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकारी षटकार किशोर धोनीने ठोकलेत आपल्या इनिंग्समध्ये. किशोर प्रत्येक स्ट्राईकवर असणारा गोलंदाज सज्ज होता. मिस्टर रोहित चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केला. 4था चेंडू सुद्धा सोड टाकला गेला. डीप लॉंगॉनला खेळाडू आहे रोशन, चेंडूवरला चेंडूला फील्ड करतोय, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. काय गोलंदाजी आहे रोहितच्या माध्यमातून, अप्रतिम बांधून ठेवलं गेलंय. 4 चेंडूमध्ये मात्र 4 सिंगल त्यांनी खर्च केलेत. 18 चेंडूने 12 चेंडू बनवायचे होते 32. पहिल्या 4 चेंडू 4 धावा खर्च केल्या गेल्या. येणारे 8 चेंडू बनवायचे 28. 8 बॉल 28 रन 2 विन्स. स्लोवर चेंडू यावेळेस रीड करताना नाही. पंचांना की दर्शवलाय व्हाईट बॉल. पहिली व्हाईट चेंडू, पहिला एक्स्ट्रा चेंडू टाकला गेली या इनिंग्स मधला रोहितच्या माध्यमातून. काय वेगळं करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर बोटं फिरवली होती, परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉल. येणारे 8 चेंडू बनवायचे 27. 8 बॉल 27. 27 धावांची गरज. यावेळेस सोडवला चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, झेल टिपतोय. किरण मैदानाच्या बाहेर. पहिला गडी 5 झाला. 24-24 अंकावर. पोरी तू आहेस वारल्यांची ग, भाऊ तू खातेस फारूच ग. तुला झाल्यान पाडीन माझ्या प्रेमाच्या ग, होईन मी पोरी तुझा लवर ग. धन्यवाद. 7 चेंडू 27 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हसमुख. राणी शेगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष करतोय. आणि यानंतर आझाद मंडोळी विरुद्ध संघर्ष सावरे या दोन्ही संघामध्ये सामना असणार आहे. संघर्ष सावरे या संघाच्या संघानायक नाणेफेकीचे कॉल जिंकला. प्रथमचा स्वीकार करे क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय आझाद मंडोळी या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. तर हसमुख 7 चेंडू 27 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या पण तब्बल मात्र 5 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 14. 2 षटकामध्ये पाहिलं तर 19 धावा होत्या. या षटकामध्ये मात्र 5 धावा आल्यात. एक गडी बाद करणे यशस्वी ठरलाय गोलंदाज रोहित. यावेळेस आल्या हसमुखने लॉफ केले चेंडूला. ठीप कॉर्नर विडोच्या वरतून 6 धावा. नक्कीच या फटक्याची गरज होती राणी शेगाव या संघाला. तो फटका खेचतोय. 30 षटकाच्या शेवटच्या चेंडूमध्ये हसमुखच्या बॅटमधून 6 धावा. येणारे 6 चेंडू 31 धावांची गरज. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा वरती चेंडू होता ऑफच्या बाहेर, परंतु ऑन साइडला पिक केला गेला. सुरेख हाय कंडिशन
आणि सुरेख बॉडी बॅलन्स पाहायला भेटला बॅटरचा आणि चेंडूला पाठवून दिलाय सरळ 6 धावांसाठी. समीकरण बदलले गेले. 6 चेंडू बनवायचे 21. आतापर्यंत 3 षटकामध्ये 10ची सरासरी गाठली गेली आहे आणि 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर किशोर धोडी आपण पाहणार आहोत, परंतु हसमुख आले एक चेंडूवर षटकार ठोकलाय. आपले इरादे स्पष्ट केले त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पालघर तालुका आदिवासी समाज अशींच्या माध्यमातून येणाऱ्या 27 मार्च ते 4 एप्रिल नंडोरीच्या मैदान नाईट स्पर्धा पाहायला भेटणार आहे आपल्याला. एक अप्रतिम महासंग्राम. तर बोळ्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहू शकतो धीरज. यावेळेस किशोर थोडीच्या बॅटचा फटका सुरेख चेंडूला पाठवून दिला सीमारेच्या पार आलाय खणखणीत दर्जेदार षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद किशोर धोडी. 11 चेंडू 26 वर खेळतोय आणि हा षटकार खूप महत्वपूर्ण. मागील 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. ही पण खूप गरजेची असते धावा. यावेळेस पाहिलं तर ऑफनच्या बाहेर हसमुख नक्की धाव घ्यायचा प्रयत्न करतो. एक धाव नक्कीच पार विकेट किपर चुकी केली गेली त्या अनुषंगाने ही धाव पाहायला भेटते आणि वाईट चेंडू 2 धावा नक्कीच लगावल्या जातील. येणारे 5 चेंडू बनवायचे 13. समीकरण पूर्णपणे बदलले गेले. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. मागील आपण पाहायला गेलं तर षटकाच्या चेंडूवर षटकार, या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि वाईट बॉल अशा प्रकारे धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. 1 चेंडू 8. 5 चेंडू 13 धावांची गरज. हसमुख ऑन स्ट्राईक. यावेळेस दांडी दांडी गुल आणि यावेळेस मागील चेंडू ट्रॅव्हल केला गेला आणि फलंदाज हसमुख मैदानाच्या बाहेर. धन्यवाद 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 डीजे. नक्कीच डीजे मास्टर सुद्धा एन्जॉय करतात या स्पर्धेला, एंटरटेन करतात. हसमुख तो निराश आणि पाहिलं तर कुठे ना कुठे चुकी केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण बॅटिंगसाठी आलाय. सुजित फुलटॉस चेंडू होता. वाईट सोडण्याच्या नादामध्ये तो खेळाडू बाद झाला. आपण सांगतो केव्हा आपण एक्स्ट्रा घेण्याच्या नादामध्ये कुठं आपला नुकसान करून घेतात अशा प्रकारचा तोटा करून घेतला फलंदाजाने. तर पाहू शकता आपण 4 चेंडू आणि 13. 4 चेंडू 13 धावांची गरज. किशोर थोडी सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही 11 चेंडू 26 वर खेळतोय सुजित. नवीन फलंदाज धीरज गोलंदाज पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 8 धावा आतापर्यंत खर्च केला गेला. येणारी 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. किशोर थोडी आपण पाहू शकता नॉन स्ट्राईकवर थोडासा नक्की निराश झालाय, परंतु त्याच्याकडे क्षमता आहे, कॅपेबिलिटी आहे, तो दाखवून देऊ शकतो. आपण सांगतो क्रिकेटचा टी खूप महत्त्वपूर्ण असतो. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेम्परामेंट हा ठेवणं खूप गरजेचं आहे. तर टेम्परामेंट किती चांगलं असणार आहे किशोर थोडीचा येणारा वेळ दाखवून जाईल, परंतु धीरजला इकडून कमबॅक करावा लागेल. येणारी 4 चेंडू 13 धावांची गरज. 4 चेंडू 13. सुजित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप लॉंगॉनला खेळाडू आहे, चेंडूवर येतो, चेंडूला फील्ड केला तर रोहितच्या माध्यमातून एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. 3-12. 3 चेंडू 12 धावांची गरज. 2 मोठे फटके, 2 षटकार किंवा 3 चौकार, 2 षटकार किंवा 3 चौकार, परंतु हसमुखच्या चेंडूवर बाद झाला. टर्निंग पॉईंट असणारा, कारण की फुलटॉस बॉल होता, त्यांनी वाईट साठी नक्कीच पाहिला की तो सोडला होता. पहिलाच तो ऑफ टॉमवर उभा होता, तद्दन तो सफल झाला आणि गोलंदाजाचा नक्कीच कौतुक करायला सटीक नेम लावून त्यांनी चेंडू टाकला आणि क्लीन बोर्ड केला हसमुख यांना. यावेळेस सुरेख चेंडू टाकला गेला. डॉट बॉल आलाय. समीकरण पुढे एकदा बदललं गेलंय. धीरजने कमबॅक केला. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर मागील 4 चेंडू मध्ये मात्र धावा खर्च केल्या गेल्या. ते पाहिलं गेलं तर मात्र 3 धावा त्यांनी खर्च केल्या. येणारे अजून 2 चेंडू बनवायचे 12. 2 चेंडू 12 धावांची गरज. किशोर थोडी ऑन स्ट्राईक.
यावेळेस पूर्णपणे सामना बदलला गेलाय आणि पाहायला गेलं तर वाघोबा साई कृपा डोंगरपाडा संघाचे खेळाडू आता टाळ्या वाजवत आहेत. त्यांना माहित आहे की एक चेंडू 12 धावांची गरज, बरोबर क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलू शकतो. एक चेंडू 12 धावांची गरज. यावेळेस पाहायला गेलं तर विकेट किपरने चुकी केली होती, चेंडू लेफ्ट केला होता किशोर धोडीने आणि 22 मध्ये एक धाव. हा सामना विजय झाला 10 धावाने. हारला किशोर धोडीने टीम राणी शिगाव. कॉंग्रॅच्युलेशन्स साई कृपा डोंगरपाडा. नक्कीच आपण वळणार आहोत पुढील सामन्याकडे, जो रंगला जाईल आझाद मुंडोळी विरुद्ध संघर्ष सावरे. आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे, तो दिला जाईल. अप्रतिम खेळ ज्याने साकारला होता. नक्कीच 51 धावांचा पाठलाग करायचा होता. चांगली बॅटिंग केली. 11 चेंडू 25 धावा ज्यांनी बनवल्या, तो ठरतोय मिस्टर रोशन मॅन ऑफ द मॅच. रोशन या, विनंती करेल पालघर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य विजयजी तरे साहेब याचे शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. रोशन या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. रोशन आपण आमच्या इकडे या, मुख्य व्यासपीठावर या. यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पाहू शकता. आणि विजय तरे साहेबांच्या शुभ हस्ते पण देतो रोशनला मॅन ऑफ द मॅच. 11 चेंडू 25 धावांची खेळी त्यांनी साकारली, सुरेख खेळी आणि गुड जॉब कपिल पाटील, कॅमेरामॅन पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन. कॉंग्रॅच्युलेशन्स रोशन. तर आपण वळणार आहोत पुढील सामन्याकडे, जिकडे सामना रंगला जाईल. आपण पाहणार आहोत आझाद मंडळ विरुद्ध संघर्ष सावरे. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडूंच्या कॉम्बॉक्समध्ये निवार असेल. तसा सामना सुरू आपल्याला जोडले जाते. प्रत्येकदा राहुलजी धनवा मॅन फ्रॉम मासवण यांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर. ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझं नर घ्याव